घटनेचा निषेधार्थ जिंतूरमध्ये आज सगळे शिवप्रेमींनी माननीय तहसीलदाराला निवेदन दिले व सरकारला तहसीलदारमार्फत विनंती केली की या घटनेचे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर SIT कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे व त्यांना जेलमध्ये टाकावं। मला एक सांगायचं या निमित्तानं की ज्यावेळेस पंतप्रधानांनी डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं त्याच वेळेस जर हा पुतळा त्यांच्या अंगावर तिथल्या CMच्या अंगावर पडला असता त्याचे दुष्परिणाम किती भारताला भोगावे लागले असते। आताच अशा काही घटना घडत चालल्या या घटनेतून सरकारने बोध घ्यावा व घाई गडबडीत कुठेही कोण्याही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावर करू नये एवढीच विनंती आहे। शिवप्रेमी जिंतूर शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजकोट येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही, कुणाला बोलायचं नाही। मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे, एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागे त्याचा बोलवता धनिक कोण आहे हे तपासण्यासाठी सरकारने SIT तपास लावली होती। 8 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो कसा, माझा पहिला प्रश्न आहे। त्याच्या मागे कोण आहेत, त्याने ज्याने कामं केले गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर, त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का, त्या पद्धतीने ते काम झालं का, आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी एक SIT लावा ना। आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे। आमचं अस्तित्व, आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती। हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे। मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका, SIT करा, सगळ्यासमोर येऊ द्या, कळू द्या कोण आहेत त्याच्या मागं। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं डिसेंबरमध्ये। ते 8 महिन्यामध्ये तो पुतळा ढासळला। का ढासळला, कशामुळे ढासळला, त्याचं निष्कृष्ट काम कोणी केलं, त्यासाठी सरकारनं ज्या दोषी आहेत आणि ज्या त्याच्यामध्ये जे बी लुबाडू आहेत त्यांना सरकारनं ताबडतोब SIT हे लावून सनी त्यांना चौकशी करून सनी त्यांना ताब्यामध्ये घ्यावं आणि अशा अस्मिताला जे महापुरुषांचे जे पुतळे आहेत असे पुतळे जितका टाईम आहे त्या टाईमामध्ये बनले पाहिजे आणि काही गडबड न करता हे पुतळे उभे केले पाहिजे। आणि सरकारला एवढीच विनंती करतो की यापुढे अशी कोणतीही अस्मिता संघ जे समाज आहे त्या समाज संघ अस्मिता करू नये, हे करू नये, एवढीच मी विनंती करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।